ओके रामकृष्ण हरी. हां, आता आमच्या हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून आम्हाला काहीतरी गोडवा ऐकायला मिळेल. हां, बोला आता बरं. जसं जय जय रामकृष्ण हरी बीज मंत्राच्या मन संकल्प लहरी याबद्दल जरा 2 शब्द सांगा. जय जय रामकृष्ण हरी बीज मंत्राच्या मनसंकल्प लहरी हे एक छोटंसं पुस्तक माझ्या वडिलांनी श्री किसन भाऊसाहेब जमदाडे यांनी बऱ्याच वर्षांपासून एक छोटंसं लिखाणकाम म्हणून लिहायचा उद्देश त्यांनी मनामध्ये आणला होता. हे लिहिण्यामागचा उद्देश त्यांचा एवढाच होता, ह्याच्यामध्ये त्यांच्या मनाचं काही नाही आहे, जे काय आपल्या संत ग्रंथसंपदेमधलंच आहे. परंतु ह्या गोष्टीरूपी मनसंकल्प लहरींचा उद्देश हा इतकाच होता की आपला जो बीजमंत्र आहे त्याचा उच्चार आपल्याकडनं लवकर होत नाही. आपण श्रवण करतो, कीर्तन ऐकतो, भजन ऐकतो, तासनतास ऐकतो, पण जर जय जय रामकृष्ण हरी जप म्हणायला सांगितलं तर 15 मिनिटामध्ये आपली चुळबुळ होते, आपण एका ठिकाणी बसू शकत नाही. अगदी बरोबर, एकदम तर बरोबर. त्यांचा उद्देश इतकाच होता की ज्यांना ह्या गोष्टी करायला कंटाळा येतो तर त्यांच्या मुखातही जय जय रामकृष्ण हरी हा बीजमंत्र यावा. वा, मग गोष्टी रूपाने का होईना, गोष्टी वाचायला आवडतात माणसाला, अगदी बरोबर. तर ह्या लहरी ह्याच्यासाठी काढल्यात की गोष्ट वाचता वाचता ह्याच्या मागे प्रत्येक ओळीच्या मागे जय जय रामकृष्ण हरी हा शब्द आलेला आहे. अगदी बरोबर आहे. मग ही गोष्ट वाचताना प्रत्येक गोष्टीच्या कळव्याच्या नंतर रामकृष्ण हरी उच्चार त्या व्यक्तीच्या तोंडातून व्हावा, म्हणजे कळत नकळत व्हावा, हाच फक्त या पुस्तकामागचा त्यांचा उद्देश आहे, इतकंच. त्याच्यामुळे माझ्या मते गोष्टी रूपाने का होईना पण प्रत्येकाने ह्या पुस्तकाचं वाचन केलं आणि त्यांच्या माहितीत सगळं हे माहितीतलंच आहे, नवीन काही नाही, पण जय जय रामकृष्णाचा उच्चार होईल आणि त्यांच्या अवयवाकडून म्हणजे इंद्रियाकडून वाचन आणि मुखातून जय जय रामकृष्ण. आता सध्या माझं लिखाण योगा एवढंच आहे, दुसरा विषयच योगा आहे. खूप चांगला आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. फक्त मी यांना 2 शब्द वाढवले, गोविंद माधवा, कारण 7 दिवसाचा आठवडा आहे म्हणून तो सप्तश. आता बघा, चांगलं आहे. 1 2 3 4 5 6 7 ओळी या 7 ओळी संपला विषय. चांगलं आहे, कारण की लिखाण खूप महत्त्वाचं आहे. हा, म्हणजे ह्याच्यातच माझं लिखाण खूप मी महत्त्वाचं उद्या आहे. सकाळपर्यंत सुद्धा इथं बसू शकतो, मला कुठेही बसायला काय अडचण नाही. चांगलं आहे, चांगलं आहे. तुम्हाला आता 10:30 वाजले असतील यायला, तरी मी बसलो, काहीच नाही. चांगलं आहे, चांगलं आहे. मी वाट पण एका बाजूला पाहणं होईल आणि माझं नामच पण होईल. माझ्या वडिलांनी पण लिखाण खूप केलं, धर्म नावावरती एक पुस्तक नाही, लिहिलं, आता म्हणजे लिखाणाला त्यांनी पण खूप महत्त्व दिलं आणि त्यांच्याही लेखी लिखाणाला आणि धार्मिक सगळ्यात मेन म्हणजे बीजमंत्र जो आहे ना, वा. हा वाचता वाचता जर लिहिला हा. तर खूप आहे. कारण की आपल्या ह्या जसं मुखाचा, श्रवणाचा, सगळ्या अवयवांची डोळ्यांचा, तसा हाताचा पण उपयोग होतोय. चांगले आहे. आणि माझा तोच वेळ चांगला जातो. नोकरीच्या व्यतिरिक्त माझा वेळ फक्त नामस्मरण. चांगलं आहे, चांगलं आहे, खूप चांगलं आहे. धन्यवाद नामस्मरणाला खूप रामकृष्ण खरंच महत्त्व आहे आणि म्हणून हे पुस्तक काढण्यामागचा